मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये दाखल झालेले आणि हाती तुतारी घेतलेले समरजित घाटगे यांच्यासोबत खास बातचीत बघूयात आमचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांच्यासोबत। नमस्कार, आपल्यासोबत आहेत गेल्या काही महिन्यांपासून जो मतदारसंघ जास्त चर्चेत आहे राज्यामध्ये त्या कागल मतदारसंघाचे भाजपमध्ये आतापर्यंत असलेले नेते समरजित सिंग घाटगे, ज्यांनी आता या महिन्याने सांगितले तसं नुकतीच तुतारी हाती घेतलेली आहे। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। घाटगे साहेब, आपलं खूप खूप स्वागत। नमस्कार। आणि कागल मतदारसंघाबद्दल गेले काही महिने नाही काही वर्षांपासून उत्सुकताही आहेच आहे, तर हा कागल मतदारसंघ नेमकं कसा आहे? आपल्या परवानगीने मी थोडीशी आपली दुरुस्ती करतो। कागल विधानसभा मतदारसंघ कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभा, हा कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभा जो आहे हा प्रचंड पुरोगामी विचाराचा मतदारसंघ आहे। राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झालेला विधानसभा आहे आणि त्याच्यामुळे आता जो प्रतिसाद मिळतोय आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमध्ये आल्यापासून एक चांगला मोमेंटम समरजित घाटगेच्या मागे नाही, ह्या परिवर्तनाच्या मागे एक मोमेंटम सुरू झालेला आहे आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये आमची जनताच या परिवर्तनाला साथ देईल। 2019चा विषय नेहमी येतो ज्यावेळेस कागलचा आपण बोलतो त्यावेळेस, तर त्यावेळेस तुम्हाला अचानक अपक्ष लढावं लागलं। तुम्ही 88,000पेक्षा जास्त मतं घेतलीत। शिवसेना तिथं स्ट्रॉंग होती, गेले काही वर्ष आपण पाहिलं। 55,000 मतं त्यांनी घेतली संजय घाटगेंनी। मुश्रीफ आरामात निघून गेले 1,16,000च्या जवळपास मतं घेऊन। तर ते मतविभाजन झालं नसतं तर काही वेगळा निकाल लागला असता किंवा आणखी कुठले मुद्दे त्याच्यात होते असं तुम्हाला वाटतं? 101% दोन्ही मतांच्या जर आपण टोटल केली ती 1,40,000 पर्यंत जाते आणि काही मतं अशी होती की 3 वे फाईट झाल्यामुळं थोडंसं कन्फ्युजनमध्ये एखाद्या वेळेस ते मुश्रीफ साहेबांना पडली असतील आणि त्याच्यामुळं जर त्यांना हे करावं लागलं 3 वे फाईट, ह्याच्यामध्येच कळतं की इलेक्शन काय रेंजवर आहे आणि त्याच्यामुळं ऐनवेळी ते झाल्यामुळं एक प्रचंड गोंधळ उडला। मला वेळ कमी मिळाला, माझं चिन्ह मला 7 ऑक्टोबरला मिळालं आणि ते सगळ्यांच्या घरात पोहोचूपर्यंत 10 ऑक्टोबर झाले होते, सो त्याचा फटका मला बसला। बरं, त्यावेळेस पण म्हणजे तुम्ही लढायची की नाही या विचारांमध्ये होतात। तुमच्या मातोश्रींनी बहुतेक तुम्हाला, तुम्ही ते भाषणांमध्ये पण बऱ्याचदा तो किस्सा सांगितलात, तर त्यांनी मग बहुतेक तुम्हाला काय आदेश दिला म्हणूया? लढायचं आहे पण थोडंसं तेव्हा एक थोडंसं आमच्यामध्ये काही लोक म्हटली कशाला काय काय पुढे विधान परिषद मिळते का बघा जावं। मी फर्म होतो, मला लढायचं आहे, पण एक काय म्हणतो की जसं जिजाऊंनी जसं स्वराज्याचं स्वप्न बघितलं तसं आईसाहेबांनी मला म्हटल्या की एकच वाक्य मला आईसाहेबांनी सांगितलं, 2019 लढली तरच 2024 तुम्ही जिंकणार। तुम्ही लढा, लोकांचा विश्वास मिळवा। 19 विजयचा इलेक्शन नाहीये, 19 लोकांचा विश्वास मिळवायची इलेक्शन। ते आईसाहेबांनी ठामपणे त्या एका वाक्यावर मी पूर्णपणे त्या इलेक्शनमध्ये उतरलो। आणि त्याला शेवटचा तुम्हाला गो अहेड कुणी दिला, म्हणजे अपक्ष लढा वगैरे असं? भाजपकडनं पण तुम्ही लढू शकला असतात किंवा शिवसेनेकडनं पण तुम्हाला काही विचारणा वगैरे त्यावेळेस झाली होती? 19 मध्ये वेगळा विषय होता, थोडंसं ते युतीमध्ये जे झालं त्यामुळं तो कन्फ्युजन झाला आणि त्याच्यामुळं त्या काळामध्ये मला पर्यायच नव्हता, कारण मी जर थांबलो असतो तर आता 2024चं हे परिवर्तन शक्य नव्हतं। ओके। आणि पुन्हा म्हणजे 2019 मी याच्यासाठी म्हणतोय की तुम्ही अपक्ष म्हणून सुरुवात करावी लागली तुम्हाला। राजे विक्रमसिंगांना पण अपक्ष म्हणूनच पहिल्यांदा ते लढले मला वाटतं। तुमच्या जन्माच्या आधीच ते काळ होता मला वाटतं। 78ला ते अपक्ष म्हणून निवडून आले, नंतर पुन्हा काँग्रेसमधनं बहुतेक आले 80ला। तर तुमचा प्रवास आहे त्याच मार्गाने जातोय असं तुम्हाला वाटतं का? स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे साहेब, मी आभार व्यक्त करतो की आपण ते, ही वॉज अ ग्रेट विजनरी। त्यांनी एक कागल विधानसभेसाठी, तेव्हा कागल विधानसभा होता, एक विजन, राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचे नातू म्हणून एक चांगली विजन होती। 78-80 नंतर 85 मध्ये त्यांचा 231 मतांचा पराजय झाला, ते पण माननीय मुश्रीफ साहेब तिथंच गेल्यामुळे त्यांचा पराजय करून घेतला। त्यांचे जे एक अपूर्ण स्वप्न होती मतदारसंघाच्या बाबतीत, आणि तसाच प्रवास माझा करून माझ्यासाठी ही सगळे स्वप्न साकार करणं
ही टॉप प्रायोरिटी आहे. आणि कागलचा आपण ज्यावेळेस विचार करतो तेव्हा पुन्हा सुरुवातीचा जो काळ होता तो घाटगे विरुद्ध मंडलिक अशी लढाई आपल्याला पाहायला मिळायची. जवळपास 4 टर्म ते चाललं. त्यानंतर पुन्हा घाटगे विरुद्ध म्हणजे संजय घाटगे असतील, घाटगे विरुद्ध मुश्रीफ 5 टर्म चाललं. गेली 5 टर्म तिथं मुश्रीफ साहेब आहेत. तुमच्या रूपानं पहिल्यांदा तिथं भाजपनं पाय मजबूत केले होते, मुळं पसरली होती असं आपण म्हणूयात. तुम्ही मेहनत घेतली हे जवळपास सगळ्या कागलकरांना माहिती आहे. नेमकं काय बिनसलं? फक्त अजितदादांचं इकडे येणं एवढंच याला एक कारण आहे का? मी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तेव्हा माझा हेतू हेच होतं की शाहू महाराजांची ही जन्मभूमी कागल, स्वर्गीय राजेसाहेबांचं आणि स्वर्गीय मंडलिक साहेबांचं, स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेबांचं, ह्या सगळ्यांचं जे एक ह्या विधानसभे गडिंग्लज उत्तरसाठी जे विजन होतं याचं मला इम्प्लिमेंटेशन करायचं होतं. कारण मला असं वाटतं या संघर्षामध्ये, आडवाआडवीच्या राजकारणामध्ये कागलना फार नुकसान झाले. मला आता वाटतं ही वेळ आलेली आहे की आता विजन आणि विकासाच्या मुद्द्यावर कागलनी पुढे जायला पाहिजे. आणि भाजपमध्ये आल्यानंतर दुर्दैवाने युतीच्या इश्यूमुळे ते अपक्षाचं मला उभारावं लागलं. पराजय माझा नाही झाला, कागलच्या भविष्याचा झाला. 2023 मध्ये 2 जुलैला जेव्हा अजितदादांनी महायुतीमध्ये प्रवेश केला तेव्हापासून मी भाजपच्या नेतृत्वानं सांगत होतो की आता काय हे बघा परत ते सिच्युएशन होणार आहे. तर त्याच्यामुळं मला माझ्या ह्या विधानसभेच्या विकासासाठी काही निर्णय घ्यावे लागणार. आणि माझी काही राष्ट्रवादीवर चर्चा तेव्हा काही नव्हती. ही चर्चा मी जुलै एंडला सुरू केली. बट परत मी अपक्ष उभारणं आणि परत पराजय झाला तो नुकसान कोणाचा आहे? या गडिंग्लज उत्तूर विधानसभा, कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभेसाठी आहे. त्याच्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. थोडं पास्ट बद्दल आपल्याला बोलतच राहावं लागणार आहे. जी बोला ना. कारण आता तुम्ही तुमचे राजकीय गुरु म्हणून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटलांचं तुम्ही नाव घ्यायचं. त्यांनी आशीर्वाद दिला किंवा त्यांनी आदेश दिला तरच भाजप सोडणार असे तुमचे भाषणं आहेत. आता पण तुम्ही मग शरद पवार राष्ट्रवादीकडे आलात. येस. काय होती त्यांची प्रतिक्रिया फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटलांची? मी अभिमानाने सांगतो की मी माझ्या सगळ्या राजकीय गुरु ह्यांना भेटून त्यांना सांगून माझी पुढची परिस्थिती सांगून मी हा निर्णय घेतला. माननीय देवेंद्रजी माझ्या थोरल्या भावासारखे आहेत. ऑब्व्हियसली त्यांनी म्हटलं की थांबवायचा प्रयत्न केला. मी सगळ्यांना एवढंच बोललो, म्हणजे देवेंद्रजी असतील, चंद्रकांत दादा असतील, गडकरीजी असतील, अशा सगळ्या लोकांना मी भेटलो की तुम्ही राजकीय नेता म्हणून तुम्ही हे बोलणं बरोबर आहे, पण खरंच माझ्या थोरल्या भावासारखं का माझ्या वडिलांसारखं तुम्ही असंच मला उपदेश देणार का जे आता राजकीय नेता म्हणून देत आहे? हे म्हटल्यानंतर ते मला काय बोलू नाही शकले. आणि त्याच्यामुळं मी सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन राजकीय नेता म्हणून ते मला आशीर्वाद देऊ शकत नाहीत, पण एक घरच्या कुटुंबाच्या माणसासारखं त्यांचा आशीर्वाद नेहमी माझ्यावर राहील बियॉन्ड पॉलिटिक्स. आणि ते घेऊनच मी राष्ट्रवादीमध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. अशी काय मजबुरी होती असं तुम्हाला वाटतं भाजप नेतृत्वाची की ज्यांना हे क्लिअर कट दिसत नव्हतं? कारण जर का राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गट जर का भाजपसोबत आला नसता, महायुतीमध्ये आला नसता, तर असं बोललं जायचं की जी एक जागा शुअर शॉट आहे महायुतीची किंवा भाजपची ती कागलची आहे, तुमचं काम वगैरे बघता. तर मग तुम्हाला काय वाटतं, त्यांनी काही तुम्हाला चर्चा झाली तुमची त्याच्यावर किंवा तुमचं काही आकलन आहे त्याच्याबद्दल? माझ्यासाठी आता राजकीय पॉईंट ऑफ व्ह्यू तो चॅप्टर संपलाय. आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या खाली नेतृत्वाखाली कागल गडिंग्लज उत्तूरच्या परिवर्तनासाठी माझं काम चालू आहे. 5 टर्म मुश्रीफ तिथं आमदार होते. 99ला म्हणजे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच ते कागलमध्ये काम केलं असेल, काही विकास केला असेल, तो तुम्हाला जास्त जवळून माहिती आहे. तो काही झालाय का तिथं विकास? काही बदल घडला गेल्या काय 5-25 वर्षामध्ये? विकास माझं मत आहे, हे बघा आता आपण जर ओव्हरऑल कॅम्पेन बघितला तर ते विकासाचं किती बोलतायत आणि वैयक्तिक टीका टिप्पणीमध्ये किती बोलतायत ह्याचा जर आपण भाषणामध्ये प्रपोर्शन्स बघितले तर त्यांचं ऑलमोस्ट 42% भाषण वैयक्तिक टीका टिप्पणीमध्ये जायला लागले आणि अजून इलेक्शन डिक्लेअर व्हायचे. तर माझं मत आहे की आपण जर विकास केला असेल तर
एवढं टीका टिप्पणी करायची आवश्यकता काय? म्हणजे तुम्हाला त्यांनी काही शब्द वापरले भाषणामध्ये, त्यानंतर त्यांनी वैयक्तिक तुमच्यावर किंवा नवोदिता जी आहेत तुमच्या धर्मपत्नी त्यांच्यावर काही आरोप केले, त्याच्याकडे तुमचा रोख आहे? माझ्या पत्नींबद्दल जे काही ते बोलले आणि आईसाहेबांवर बोलले, मी आज सांगतो पुढच्या 1 महिन्यामध्ये माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यावर ते बोलणार आहेत. माझ्यावर वैयक्तिक चालू आहे बोलणार आहेत. मी त्याला पर्सनल घेत नाही. एक समजून घ्या की ते जेव्हा माझ्या पत्नीवर बोलतात, एक आहे की महिलाच्या मान सन्मानाबद्दल त्यांच्या मनामध्ये काय विचार आहेत ही भावना क्लिअर येते. मला असं वाटतं की आपण राजकारणामध्ये एकावर टीका टिप्पणी वैचारिक केली पाहिजे, पण आपण जेव्हा एका महिलाला संबोधित करतो तर ते करताना आपण थोडंसं एक प्रोटोकॉल पाळला पाहिजे. माझ्या पत्नी म्हणून नाही, कुठल्याच महिलांबद्दल. आणि पण माझ्या पत्नी ग्वालियरच्या आहेत, मध्य प्रदेशमधून आहेत, त्याच्यामुळं अशा गोष्टींना सामना देण्यासाठी त्या सक्षम आहेत. तर त्याच्यामुळं आम्हाला काही फरक पडत नाही त्या गोष्टीचा. आणि कसं आहे, ह्या लोकांना आमच्यावर टीका करून येणाऱ्या कागलच्या परिवर्तनाला रोखण्यासाठी हे चालू आहे. आम्ही या गोष्टींना महत्त्व देत नाही. पण नवोदिताजींनी पण त्याचं उत्तर दिलेलं आम्ही ऐकलं, पर्टिक्युलर ते 20 लाखाचं ऑनलाईन काय ते झालं असेल ते. तर काय नेमका तो काय प्रकार होता, म्हणजे तुम्ही काय कशी ती बाजू मांडली? आय एम व्हेरी थँकफुल आपण हा प्रश्न घेतला. हे बघा, कोणीतरी फोन करून त्यांना सांगितलं आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते 20 लाख रुपये ट्रान्सफर केले. एक समजून घ्या, जर माझ्या पत्नींना लपायचं असतं तर त्यांनी कधी पोलीस केस केली नसती. नवोतानी म्हटलं की माझ्याकडून चूक झाली आहे, त्यांनी असं करून, त्याच्यामुळं मी पोलीस केस करणार. ओके. मी म्हटलं पोलीस केस केल्यानंतर हे मीडियामध्ये येणार आणि विरोधक तुम्हाला टार्गेट करणार. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय वाईफ की शी सेड टार्गेट करू देत, माझा हेतू काय, आपल्याला अशा असंख्य लोकांना अशा फ्रॉडपासून वाचवलं पाहिजे. राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती चूक करतो, पण ते चूक मान्य करण्याचा धाडस पाहिजे. आणि त्यांनी हे स्टेटमेंट केल्यामुळे इतकी लोक वाचली. त्यानंतर एक काहीतरी मुश्रीफ साहेबांच्या नावाने पण कोणीतरी 20 लाख रुपये घेतले, बरोबर, त्याच्यावर मी काही स्टेटमेंट नाही केलं. परवाच काहीतरी 15 दिवसापूर्वी एक कोल्हापूरची उद्योगपती आहे, त्यांना NIAच्या नावाने 80 लाख रुपये घेतले. तर माझ्या विरोधकांना विनंती आहे, जसं त्यांनी आंदोलन माझ्या पत्नीला पैसे रिकव्हर करण्यासाठी केलं तसं ह्या लोकांसाठी पण त्यांनी करावं. आणि त्यांनी जे काय आरोप केले मी तर स्वागत केलं. त्यांच्या पाठपुराव्यावर मला माझे 20 लाख मिळत असेल तर नुकसान काय? आरोपांवरच आपण बोलतोय म्हणून गेले काही महिने आपण खूप तिथं टर्मॉइलचे बघितले कागलमध्ये. ईडी तिथं आली, ईडीच्या धाडी तिथं झाल्या. ज्यावेळेस मुश्रीफ साहेब किंवा राष्ट्रवादी भाजपसोबत नव्हती तो काळही आपण पाहिला. आता तुम्हाला काय वाटतं? मी तुम्हाला पुन्हा भाजपचा आणि तुमचा संबंध परवापर्यंत होता म्हणून विचारतो. आपण मला बिनधास्त सगळे प्रश्न विचारा. मग भाजपचा जो तिथला मतदार आता तयार झाला असेल, नवीन मतदार असेल, तर त्याला सांगताना तिथं किती कन्फ्युजन आहे किंवा त्याच्यातच तुमचा फायदा आहे असं तुम्हाला वाटतं का? की कालपर्यंत ईडीचे आरोप होते समोरच्या माणसांवर, तुमच्या विरोधकांवर, आता त्यांना कसं मतं द्या किंवा आता कसं तुम्ही महायुतीत मतदान करा? एक समजून घ्या की ईडीचे जे काय आरोप झाले, हे केस जी आहे ह्याच्यामध्ये त्यांनी जे सभासदांच्या नावाने शेअर्सची रक्कम गोळा केली ते त्यांच्या कुठल्याच रेकॉर्डवर नाही आहेत. मी आधी त्यांना आरोपी म्हणतो आणि त्याच्यावर केसेस कोर्टात झाले. मी काय म्हणतोय, आता मला सांगा, अनिल देशमुख साहेबांवर ईडीची कारवाई झाली नाही का? झाली. ते तुरुंगात पण जाऊन आले. कोर्टाने त्यांच्यावर जो न्याय प्रतिष्ठाचा विषय केला, अनिल देशमुख साहेबांनी काय पवार साहेबांना सोडलं का? आपल्याकडे फक्त वेळ कमी आहे म्हणून सॉरी, पण तुम्ही भाजप खुर्दमधून तुम्हाला जायचं नव्हतं, बुद्रुकमुळे तुम्हाला सोडायचं नव्हतं भाजप. आता तुम्ही काय राष्ट्रवादी खुर्दमध्ये आलात. हा प्रवास काही सोपा नव्हता तुमच्यासाठी. तर तुम्हाला काय वाटतं की आता राष्ट्रवादी खुर्दच्या मागे कागलची जनता उभा राहील? आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठीमागे कागलची जनता राहील, कारण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांमुळेच आतापर्यंत मुश्रीफ साहेबांचा विजय झाला. आणि त्या कागलच्या जनतेसाठी तुमचं एक फक्त किती कमी शब्दात तुम्हाला सांगता येईल एक व्हिजन, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा? सगळ्यात महत्त्वाचं मी एकच मुद्द्यावर बोलतो, एज्युकेशन, शिक्षणाबद्दल. आपल्या कागल गडिंग्लज उत्तर विधानसभामध्ये जेवढ्या शाळा आहेत त्यांना येत्या काळामध्ये डिजिटलाइज करायचं माझं स्वप्न आहे.
आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे काय क्लासरूम्स आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे आणि ते करून परत बांधकामसाठी निधी आणलं पाहिजे. तिसरा विषय, आपल्याकडे तिथं आरओ वॉटर फिल्टर्स नाही आहेत. हे मोठ्या प्रमाणामध्ये आरओ वॉटर फिल्टर्स आणणं, टॉयलेट्स बांधणं आणि हायर एज्युकेशनसाठी कौशल्य विकास केंद्र डेव्हलप करणं, जेईई, एनईटी आणि सीएटी परीक्षाच्या एंट्रन्ससाठी गडिंग्लज, उत्तूरमध्ये असं कागलला आम्ही सेंटर सुरू केले. हे करून शिक्षणाला प्राधान्य देणं ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट इज माय टॉप प्रायोरिटी. आणि जाता जाता संजय घाटगे जे कायम मुश्रीफांच्या विरोधात लढत आलेले आहेत, तिथं शिवसेनेचा 50-55 हजाराचा वोट बेस आहे, त्यांनी आता मुश्रीफांना पाठिंबा दिला आहे, त्याला तुम्ही कसं सामोरं जाणार? मी त्यांच्यावर काहीच मला बोलायचं नाही. मी फक्त क्लोजिंग एवढंच करतो, ही इलेक्शन आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आदरणीय मुश्रीफ साहेब वर्सेस समरजित घाटगे नाही आहे. ही इलेक्शन आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विरुद्ध हसन मुश्रीफ साहेब आहे. म्हणजे निष्ठा विरुद्ध निष्ठाचे सौदागर. थँक्यू सो मच समरजितजी, धन्यवाद. यामिनी. तर या चर्चेनंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.